फ्रेंड्स, चॅनल. आणि ही बघा आमची बकरी कशी दिसते आहे. पटापट कमेंट करून सांगा आज माझी एंजल कशी दिसते. आणि मोठी एंजल, पुराणा स्टाईल वाला हेअरस्टाईल. सो गाईज, वन्स अगेन वेलकम बॅक टू माय चॅनल आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ज्योती नेवरेकर ब्लॉग. येस. सो आज आहे सॅटर्डे आणि आम्ही निघालो आहोत आमच्या मामाच्या घरी, माझ्या मामाच्या घरी, यांच्या नाही, बाबा. आणि आमच्या इथे 3 दिवसापासून पाणी नाही आलेलं आहे, तर आम्ही स्ट्रगल करतो आहे पाण्यासाठी. बट इट्स ओके, 3 दिवस घालवले. मे बी उद्या येणार आहे पाणी. ॲक्च्युली KDMCचं जे लाईन आहे त्याच्यामध्ये मे बी प्रॉब्लेम आलेला आहे काहीतरी. आय डोंट नो काय प्रॉब्लेम आला आहे, त्याच्यामुळे पाणीच नाही आहे. सो ओके, चालतं आहे. काल टँकरचं पाणी आलेलं सोसायटीमधून, म्हणजे सोसायटीमध्ये मागवलेलं, पण कसं होतं ते पियाच्या लायकीचं नव्हतं. ते फक्त यूज करण्यासाठी, हां, म्हणजे वॉशरूमला वगैरे ओके होतं, पण एवढं हे नव्हतं. पण इट्स ओके. पिण्याचं पाणीचं चाललं आहे आमचं कॉम्प्रोमाइजिंग, थोडं इथून थोडं तिथून. ठीक आहे, इट्स ओके. आता थोडंसं विकत घेणार आहे, कारण मोस्टली पाणी संपलंच आहे. तर आता नाईलाजाने आम्हाला बिस्लेरीच घ्यावं लागेल, बिकॉज काहीच पाणी शिल्लक राहिलं नाही आहे आमच्या. ओके, तर जेवण झालेलं आहे आमचं जेवण. आणि रात्रीचा भात होता, त्याला आम्ही फोडणी दिली, नितीनने फोडणी दिली. ते मस्त फोडणीचा भात बनवतात त्यांच्या पद्धतीने, आणि आम्ही मस्त भरपेट खाल्लेला आहे. आणि दुपारचे वाजलेले आहेत 2 वाजलेत आणि आता 2:30 वाजेपर्यंत आम्ही निघणार आहोत आणि मस्त एन्जॉय करणार आहोत. तर चला मग, लेट्स बिगिन. सो गाईज, आम्ही निघालो आहोत आणि हा माणूस ॲज युजली आम्हाला सोडून पुढे पुढे जातो आहे आणि आम्ही तिघं आहोत. मी पण आहे. येस. तर 3 वाजलेले आहेत आणि आम्ही घरातून निघालो आहोत आणि आम्ही चाललो आमच्या मामाच्या गावी. झुक 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 अगीने गाडी, गाडीमध्ये बसून गाणं बोलूया चला. तो आम्ही स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि ती बोलते, तिला पहिला बोलू दे. सो आम्ही स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि 3:41ची गाडी आहे आणि आता वाजले आहेत 3:23. सो तोपर्यंत आम्ही परत बोलली यार, ती मध्ये मध्ये का बोलते. सो तोपर्यंत आम्ही ट्रेनची वाट बघतोय. आणि एक गोष्ट दाखवायची होती, परत बोलली यार. सो आम्ही ट्रेनचा वेट करतोय आणि ट्रेन येणार आहे. आणि एक गोष्ट सांगायची होती, भागूबाई बघा, जेव्हा पण फास्ट ट्रेन येते ना तेव्हा ही कानावरती हात ठेवते का असं. कसली मालवाडी. सो ही जी रिंग आहे ही मला माझी फ्रेंड प्रतीक्षाने दिली आहे. थँक्यू प्रतीक्षा, थँक्यू सो मच. आणि हे जे आहे ते मॅच करते माझ्या या सेटवरती. ॲक्च्युली माझ्याकडे हा ग्रीन मंगलसूत्रवाला सेट आहे, दिसतंय की पेंडंट आहे त्याचं, आणि हे इयरिंग्स आहेत आणि हे मॅचिंग करतो. अनाउन्समेंट करून द्या, मग मी बोलते. तर तिच्या लक्षात होतं की माझ्याकडे अशा प्रकारचं मंगळसूत्र सेट आहे, तर तिने लक्षात ठेवून माझ्यासाठी हे रिंग आणले. सो स्वीट ना. फ्रेंड्स लोक असे असले पाहिजे, है ना. ओके, तर आम्ही वेट करतो आहे इथे आणि आम्ही स्टेशनला आहोत, तुम्हाला माहितीच आहे. आणि टाईमपास करतो आहे, बघतो आहे गाडी कधी येणार आहे. आणि आम्ही आत्ता जस्ट पहिला सोडा पिला. येस, आम्ही सोडा पिलो. आणि आम्ही जेव्हा पण गरमीमध्ये स्टेशनला येतो दुपारच्या टायमाला तर सोडा पितो, मस्त वाटतं, मजा येते. सो फायनली आम्हाला खोपोलीची ट्रेन भेटली आहे. ॲक्च्युली कर्जतची कितीची होती? हां, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं मगाशी 3:41ची होती, पण ती खूप गर्दी होती आणि लहान मुलांना घेऊन चढण्यासारखी नव्हती, रश होतं भरपूर त्याच्यामध्ये, तर ती आम्ही सोडली. आणि सेकंड ट्रेन ही होती खोपोलीची. ती कितीची होती? 4:08ची. तरी 4:08ची ट्रेन पकडली आहे आणि मस्त बसायला जागा वगैरे भेटली आम्हाला.
असती ना तर आमची वाट लागली अक्षरशः, कारण उभं राहायला पण जागा नव्हतं. पण इथे आम्ही कम्फर्टेबली बसून जातो आहे, सीट वगैरे भेटले. 1 तासाचा प्रवास आहे, कर्जतला उतरणार आणि तिथून मग पुढे. चला. गाडी येणार. पाऊस पडतोय. पाऊस पडतोय नाही, पाऊस पडून गेला. 2 दिवसापासून पाऊस येते, पण आता एक्झॅक्टली पडत नाही आहे. पावसाळा इथे चालूच आहे. मी बघितलं पट्टीवरती पाणी पडत होतं आणि खूप थंड वातावरण आहे. असं वाटतं की सगळीकडे AC चालू झालं आहे. जे गरमी आम्हाला तिकडे वाटते ना, आम्ही राहतो आमच्या घरात, ते अजिबात नाही आहे. ACचं फील येत आहे. इवन बाहेर पण ACचं फील येत आहे. घरामध्ये तर किती थंड वाटत असेल. आणि ऑब्व्हियसली लोणावळा हे थंड ठिकाणच आहे, त्याच्यामुळे स्टेशनवरच मस्त मज्जा आहे. आता आमची 3री ट्रेन. येस. आता ट्रेन मार्केटला जायला 3 ट्रेन. मग तिथून बघूया लोकल काहीतरी. ठीक आहे, चला भेटूया मामाच्या घरी. आणि आम्ही पोचलो आहोत मामाच्या घरी आणि रात्रीचे वाजले होते 8. आणि ऑलरेडी मामीने स्वयंपाक वगैरे करून ठेवलेला. आणि हे जे आंबे तुम्ही बघताय हे झाडातले आंबे आहेत, जे की मामाच्या फ्रेंड्स लोकांनी त्यांना दिलेले. आणि खूप छान होते हे, विदाऊट केमिकलवाले बोलतात ना, नॅचरल. बिकॉज आपण मार्केटमधून जे आंबे आणतो, आपल्याला माहिती नसतं त्याच्यामध्ये कितपत केमिकल असतं, किती काय असतं. पण हे जे आहेत हे झाडातले आहेत आणि इतके स्वादिष्ट होते आणि इतके छान होते की विचारू नका. आणि हे जे आहे हे लोणचं घरी बनवलेलं आहे आणि सुपर्ब होतं. आणि इथे आमचं जेवण चालू आहे. कचऱ्याचं रिकार्ड. मॉर्निंग गाईज, अँड दिस इज सेकंड डे. सकाळ झालेली आहे आणि इथे बिझी आहेत मोबाईलमध्ये. सो इथे मस्त थंड वातावरण आहे, अजिबात गरमीचं झळ नाही आणि अजिबात गरमी नाही. पाऊस पडून गेला आहे आणि मस्त थंड वातावरण आहे. चला मी तुम्हाला बाहेरचं दाखवते. प्रथा बघा बाहेर बसली आहे. ते छान मोकळं जागा आहे मस्त. इथे समोर असं डोंगर आहे बघितलं तर. मस्त मनी प्लांट लावलाय छानपैकी. आणि इथे लावले झाड. आणि इथे झाडं लावलेले वेगवेगळी प्रकारची. आणि इथे आमची प्रथा बसली आहे ना. मस्त थंडी आहे इथे, खूप थंडी आहे. गरमी असं वाटतच नाही इथे, है ना. चला जाऊया आत. ह्यांना तर तुम्ही ओळखतात, जे हमेशा मोबाईलमध्ये बिझी असतात. बिझी माणूस है ना. आणि हे दुसऱ्या दिवशीचं नाश्ता चालू आहे. सकाळचं मस्तपैकी नाश्ता झालेलं. त्याच्यानंतर काही सामान आणायला आम्ही बाहेर गेलो आणि मस्त वाटलं. आणि नंतर घरी आल्यावर जेवणाची तयारी केली आणि जेवण बनवून झालेलं आमचं. आणि दुपार झालेली आहे आता. आणि आता आम्ही बसतोय जेवणाला. आणि आंबे जे आहेत ते का संपत नाही आहेत, कारण प्रथाला माझे आंबे खूप आवडतात. तर आता आम्ही जातोय घरी जातोय. आता जाणार. ही थैली वेन आहे ना, ते पण हा घेते. आता जाणार कुठे जाणार. तर आता आम्ही घरातून निघालो आहोत. मग घर दाखवलं. मम्मा चल. मम्मा माहित नाही काय करायला. दीदी चल. सो दुपारचे वाजले आहेत 3:30 आणि आम्ही स्टेशनला आलो आहोत.
आणि हा स्टेशन जे होता त्याचा जो एक भाग होता तो एवढा सुंदर होता. हेच जे तुम्ही बघताय हा सिटिंग एरिया आहे आणि खूप छान डेकोर केलेलं. सेल्फी वगैरे काढायला खूप सुंदर म्हणजे होतं. आणि बसण्यासाठी हे वरती जे तुम्ही बघताय ते सिटिंग एरिया आहे आणि इथे खूप सुंदर पद्धतीने म्हणजे हे केलेलं आहे. खूप मस्त आहे आणि आम्ही इथेच आलो. थोडंफार सेल्फी काढली आम्ही आणि रील्स बनवायचे होते पण बॅटरीच नाही आहे म्हणून थोडेफार फोटोज काढले, सेल्फी काढल्या, फॅमिली टाईम. आणि मग ह्यांना सांगितलं की चला आपण थोडा वेळ बसूया कारण गाडी यायला ऑलमोस्ट टाईम होतं. सो आम्ही निघालो आहोत आणि स्टेशनला आलो आहोत. बसायची जागा वगैरे आहे. ही सिटिंग एरिया आहे आणि आम्ही बसलो आहे बिकॉज आमची ट्रेन लेट आहे. 4:15ची ट्रेन आहे, ती रद्द करून 5:15ची केलेली आहे. तर आता वापस नाही जाणार आम्ही मामाकडे बिकॉज वापस जर गेलो तर परत तिथेच बसावं लागेल. त्याच्यामुळे इथेच बसणार आहे. आम्ही जेव्हा आलो तेव्हा माहिती पडलं की 5:30 4:30ची गाडी आहे. आता 1 तास टेस्ट काढते टाइमपास. आणि आता एक गाडी गेली ॲक्च्युली कल्याणला थांबली नाही, कल्याण जंक्शनला थांबली नाही. त्याच्यामुळे आम्हाला ठाण्याला उतरावं लागतं आणि ठाण्याला उतरून आता उलटं जाणार आहे आम्ही. आता इथून परत खूप थकलो आहे पण आयडिया. आता जाऊन येऊ. चला गाडी आली, बाय बाय. गाईज आम्ही पोचलो आहोत घरी आणि आमचं जेवण झालेलं आहे आणि रात्रीचे वाजले आहेत 11:15. सो बाहेर मस्त पाऊस पडते आणि आमची प्रथा भिजते. चला मी तुम्हाला दाखवते. झालं मम्मा, चल बस. मस्त थंड वातावरण झालेलं आहे आणि पाऊस छानपैकी येत आहे आणि गरमी जी आहे ती सगळी गेलेली आहे आणि आता मस्त झोप लागणार आहे. जे गरमीच्या तापमानाने, उष्णताच्या तापमाने जे बोलतात ना पब्लिक अशी हे झालेली, परेशान झालेली, तर ते आता मस्त थंड होणार आहे वातावरण. मुंबईला का पडलं की नाही माहिती नाही पण काल पडलं असेल. बदलापूरला बोलतात काल पडलं पाऊस आणि इथे पडलं की नाही मला माहिती नाही पण आज इथे मस्त पाऊस पडला आणि तपस्याचं भिजून झालं आहे आणि प्रथा भिजते. आता मी थोडंसं भिजली, जास्त नाही. आणि आता मी चेंज केलं तर आता परत जाणार नाही आहे पावसात. जेवण तर झालेलं आहे आणि आता आम्ही झोपणार आहे. तर चला, गुड नाईट. मॉर्निंग गाईज अँड दिस इज 2nd डे मॉर्निंग आणि आज पोरांची शाळा आहे. 10 जूनलाच शाळा रिओपन झालेली आहे. तयारी चालू आहे शाळेला जायची, सकाळ सकाळची लगभग. आज हाफ डे आहे म्हणून टिफिनचं एवढं काही नाही, नाही तर उद्यापासून मला टिफिन द्यावं लागेल त्या लोकांना. तर आज मी फक्त केस वगैरे बांधणार आहे आणि युनिफॉर्म तर ती लोकं घालतात, त्याचं काही टेन्शन नाही आहे मला. तर चला, लेट्स बिगिन.
बाय, बेस्ट ऑफ लक. मस्ती करू नका. आणि सोनू तू थांब हा दीदी येईपर्यंत. बाय. पोरं जे आहेत ते शाळेला गेलेली आहेत आणि आता वाजले आहेत 6:45. आणि प्रथा जी आहे ती माझी 4थला होती, आता 5thला गेली. तर दोन्ही सेकंडरी सेक्शन आणि तपस्या 10th स्टँडर्डला, म्हणून दोघांचं वेळ जे आहे ते एकच झालेलं आहे. त्याच्यामुळे दोघं एकत्र जाणार आणि एकत्र येणार. बिकॉज लास्ट इयर 4th स्टँडर्ड होतं, दुपारची शाळा होती, तर मीच जायची सोडायला आणि मीच आणायला जायची. किंवा एक जण होतं तर ॲडजस्टमेंट आम्ही करायचो, एक सोडायला जायचं एक आणायला जायचं, असं म्हणजे मला जावं लागायचं सेन्स. तर आता असं नाही आहे, आता दोघं एकत्र जातात आणि दोघं येताना पण एकत्र येतात असं. तर चला आता बघू, झोप लागलं तर झोपणार, नाही तर मग थोड्या वेळात पाणी येणार आहे, बघू. तर आता झाली आहे संध्याकाळ आणि तुम्ही बोलाल की डिरेक्टली संध्याकाळ, सकाळपासून डिरेक्टली संध्याकाळ. तर झालं असं की पाणी भरलं आणि मी झोपली, कारण एक दिवस अगोदर थोडीशी दगदग झालेली ट्रॅव्हलिंगची कालची, तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामुळे थोडं आराम केलं आणि आम्ही लेट उठलो आणि पोरं आली 10-10:30 वाजता आणि तेव्हाच आम्ही उठलो. आणि आल्यानंतर रेडीमेड नाश्ता आम्ही केला, बाहेरून आणलेला इडली मागवलेला. आणि जेवणाला पण नॉर्मली असे डाळ आणि भातच बनवलेलं, काही असं बनवलं नाही. आणि तेल संपलेला, त्याच्यामुळे मी एकटी डीमार्टला गेली. तर मला पोरांचे काही सामान आणायचे होते आणि तेल आणायचं होतं, त्याच्यामुळे मी डीमार्टला गेली. आणि माझा पूर्ण दिवस म्हणजे मी दुपारी गेली आय थिंक 3-3:30 वाजता आणि आता जस्ट आली आहे, थोडा वेळ झाला आहे. त्याच्यामुळे मला काहीच रेकॉर्ड करता आलं नाही. सो मी काय आणलं ते मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे होतं ते इम्पॉर्टंट चीज जे मी आणायला गेली. ॲक्च्युली मी दरवर्षी पोरांचे बॉटल आणि टिफिन चेंज करते. तर ॲक्च्युली हे तर 6 महिन्यातून एकदा चेंज करते बॉटल, बिकॉज नॉर्मली प्लास्टिकच यूज करते मी बॉटल्सला, बिकॉज कधी कधी मुलं हरवून येतात, कधी काय कसं काय, त्याच्यामुळे स्टीलची बॉटल नाही देत. बिकॉज एकदा तिने मी आय थिंक मिल्टनची मी घेतलेली, थोडंसं हेल्थ कॉन्शियस बनवून घेतलेलं 200 रुपयाची बॉटल, आय थिंक 2 का 3 दिवसात तिने हरवून आली. त्याच्यामुळे मी नाही देत. तर असे बॉटल नॉर्मली बरे पडतात. आणि हे तिचं बॅगचं मॅचिंग पण आहे. हे ॲक्च्युली धुतलं आहे, घासायला टाकलेलं पण घासलं नाही, याच्यावर पाणी पडलं. तर हे बघा, एक ही बॉटल मी घेतली आहे प्रथासाठी. ही फ्रोझनची बॉटल आहे आणि 89 रुपीजला मला पडली आहे ही. तर छान आहे, अगदी मला आवडली. आणि टिफिन पण मॅचिंग घेतलं आहे, बिकॉज तिचं जे बॅग आहे ते ब्ल्यू कलरचं आहे. तर हे असं होममेड म्हणून असं टिफिन आहे आणि हे पण छान आहे. आणि हे मला 99 रुपीजमध्ये पडलं आहे. याचं बारकोड आय थिंक निघालं आहे. तर हे ॲक्च्युली मी घासायला ठेवलेलं आहे. 99 हे बघा. तर हे ॲक्च्युली मी घासायला ठेवलेलं आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी काढलं. आणि ह्याचं हे आतमध्ये हे बघा असं आहे. हे मला अजिबात आवडलं नाही, बिकॉज हे जे सेक्शन्स आहेत हे काही कामाचे नाही आहेत. हां ठीक आहे, ड्राय काहीतरी घेऊन जायला, पण तरी पण मला असे टिफिन बॉक्स नाही आवडत. मला पूर्ण असे असतात, म्हणजे पूर्ण असलं असतं आणि एक छोटंसं एअर कंटेनर जर आतमध्ये मध्ये एवढा डब्बा, म्हणजे हा फुल डब्बा आणि आतमध्ये एवढा टिफिन जर असला असता तर खूप छान झालं असतं. पण इट्स ओके, आय कॅन डू इट, आय कॅन हेल्प इट आउट. ह्या कलरमध्ये मला हाच डबा भेटला. ओ हे बघा, इथे रबर हे आहे, मीन्स की ह्याच्यामध्ये आपण भाजी पण देऊ शकतो. हां यार, ह्याचा लॉक सिस्टम छान आहे, रबर आहे म्हणजे स्पेल नाही होणार. ओके ठीक आहे, बघूया. हे मी बघितलंच नाही ॲक्च्युली, छान आहे, स्मार्ट वर्क. सेकंड थिंग आहे ही तपस्याची बॉटल, बिकॉज तपस्याचं जे बॅग आहे ते पिंक कलर आहे, सो तिच्यासाठी पिंक आणलं आहे. आणि ही पण 89ची आहे. तर हा असा बार्बीचा आहे छानपैकी. आणि तिचं पण जे टिफिन आहे हे बघा, हे टिफिन आहे पडलं, तर हा वाला टिफिन आहे. तर ॲक्च्युली अशामध्ये मी हा कलर शोधत होती. मला असे टिफिन आवडतात. बघा, आतमध्ये काहीच नाही आहे, पूर्ण संपूर्ण टिफिन आहे. तर आपण ह्याच्यामध्ये काहीही देऊ शकतो. आणि वेगळं काही पातळ भाजी किंवा काही असेल तर आपण एक लॉक कंटेनरमध्ये वेगळं देऊ शकतो. तर हे खूप छान आहे आणि चांगलं ब्रँड आहे, ऑल टाईमचं. आणि हे पण 99 रुपीजला पडलं आहे. तर छान आहे. आणि लास्ट टाईमचे टिफिन्स पण आहेत. लास्ट इयर मी घेतलेले असेच टपरवेअरचे घेतलेले, ते आय थिंक 150च्या रेंजमध्ये होते. ते मी तुम्हाला दाखवते हवं तर नंतर. ते अजूनपर्यंत टिकलेले आहेत आणि खूप सुंदर आणि खूप छान आहेत. थांबा दाखवते.
सो हे बघा, हे आहेत ते टिफिन. लास्ट इयर मी घेतलेले. हे 150च्या रेंजमध्ये होते आणि हे ॲज इट इज आहे. आणि याच्याबरोबर हे असा डब्बा आतमध्ये असतो. तर मला ॲक्च्युली असे डबे आवडतात की काही पण गोष्ट अशीच घेऊन जायची आहे तर अशीच पण घेऊन जाऊ शकतो. आणि भाजी घेऊन जायचं आहे, फॉर एक्झाम्पल फोडणीचा भात केला, सँडविच आहे, काही गोष्ट पास्ता आहे किंवा काही गोष्ट घरातली पुलाव आहे तर असंच घेऊन जाऊ शकतो. आणि जर त्याच्याबरोबर रायतं वगैरे तर हे आपण वेगळं देऊ शकतो. म्हणजे जागा पॅक नाही होत, ही पूर्ण जागा ऑक्युपाय आपण करू शकतो. आणि त्याचे कटवाले टिफिन्स असतात ना, त्या असे म्हणजे कटवाले, समजा इथे कट आहे मग त्याच्यामध्ये ही एवढीच जागा उरते, इथे का टाकायचं नाही तर मग म्हणजे त्याच्यामुळे थोडंसं हे वाटतं. तर हे जे आहे मी आता काही दिवसांसाठी काढून आतमध्ये ठेवून दिलं आहे बिकॉज नवीन टिफिन आले आहेत आणि हे ठेवणार आहे मी. आणि नंतर बघू अल्टरनेट जर यूज झाला तर. पण आता सध्या नवीन टिफिन्स आहेत तर क्रेज असतो मुलांना आणि ऑफकोर्स आपल्याला पण असतो. तर हेच जे नवीन आणलेत तेच यूज होणार. आणि हे मी आता काढून वेगळं स्टोरेजमध्ये ठेवणार आहे, जिथे जे सामान यूज होत नाही तिथे. तर ऑफकोर्स नवीन शाळा सुरुवात होते आणि नवीन डिझाईनचे टिफिन्स, वॉटर बॉटल्स, कंपस. मी त्यांना पाउचेस पण घेतले आहेत, पण आता ते गेले ट्युशनला आणि थोड्या वेळात येतील तर तेव्हा मी तुम्हाला त्यांचे पाउचेस पण दाखवतील. ते पण मॅचिंग आहेत, ब्लू आणि पिंक. तर ॲक्च्युली या सगळ्या गोष्टी आमच्या टायमाला नव्हत्या. आम्ही नॉर्मली असं राहायचो ना, तर तिथे बाहेर निघालं की एक शॉप होतं आणि त्या शॉपमध्ये जसं शाळा चालू व्हायची, सुरुवात व्हायची, तेव्हा बघून ठेवायचं की हे डिझाईनवाला टिफिन आहे, ही बॉटल आहे, तर ते घ्यायचं. आमच्या टायमाला, माझ्या टायमाला मॉल्स, डीमार्ट किंवा असे शॉपिंग सेंटर्स नव्हते. त्या टायमाला मोस्टली नॉर्मल शॉप असायचे. तर ते एक शॉप आम्ही म्हणजे नेहमी त्या एक शॉपमधूनच परचेस करायचं, स्टेशनरीचं शॉप. आणि मग परत म्हणजे असं त्याच टायमाला होतं. आणि कसं असायचं की आत्ता जसं की मी तुम्हाला सांगितलं की तिचे लास्ट इयरचे टिफिन आहेत, तर आमच्या टायमाला, माझ्या टायमाला जर असं काही व्हायचं की लास्ट इयरचे टिफिन असायचे तर मम्मी पप्पा परचेस करून नाही द्यायचे. बोलायचे आहे ना, बॅग चांगली आहे, टिफिन चांगला आहे, वॉटर बॉटल चांगलं आहे, तर कशाला पाहिजे तेच वापरा. आणि मग इन केस जर तुटलं किंवा काही झालं, डॅमेज झालं किंवा हरवलं तर अगोदर पहिला शिव्या पडायचे आणि 4 दिवस भेटायचं नाही आणि 5व्या दिवशी मग नवीन वस्तू यायची. तर असं होतं. पण आता नाही आहे, जनरेशन चेंज झालं आहे, प्रत्येक गोष्ट चेंज झाली आहे. आणि ऑफकोर्स सगळे पॅरेंट्स आपल्या मुलांना घेऊन थोडेसे पॉझिटिव्ह असतात, असं विचार करतात की ऑब्व्हियसली सगळेच पॅरेंट की आम्ही जे दिवस काढले ते आमच्या मुलांना आम्ही नाही हे करणार, ज्या गोष्टीसाठी आम्ही थोडंसं म्हणजे हे केलेलं आहे ती गोष्ट आम्ही त्यांना नाही हे करणार, सॅक्रिफाईस करून नाही देणार किंवा कॉम्प्रोमाइज करून नाही देणार असं. पण असं नाही आहे की एकदमच त्यांना म्हणजे हे करून टाकायचं आहे की नाही हे घे. नाही, गोष्टींची जाणीव असली पाहिजे त्या लोकांना पण थोडंफार तरी. आणि थोडंफार म्हणजे जिथे तुम्हाला असं वाटतं आहे की हां थोडंसं आपल्याला आपणच 2 स्टेप पुढे चाललं पाहिजे तिथे चाललं पाहिजे. आणि जिथे आपल्याला वाटतं आहे की 2 स्टेप पाठीमागे गेलं पाहिजे तिथे गेलं पाहिजे. तर असं सगळं असतं. आता ऑब्व्हियसली त्यांचे दोघांचे लास्ट इयरचे टिफिन्स होते, बॉटल्स पण होते. पण कसं होतं, मुलं शाळेला जातात आणि जेव्हा सगळं नवीन बघतात तर त्यांना हे वाटतं की थोडंसं फील होतं की सगळ्यांचे वेगळे टिफिन्स असतात सगळ्यांचे. तर मुलांना पण वाटतं की अरे माझ्याकडे जुनं आहे. त्याच्यामुळे आम्ही एफर्ट करू शकतो. आणि मला असं वाटतं की जर आम्ही एफर्ट करू शकतो, इफ वी कॅन गिव्ह देम, तर का नाही. कारण जे सगळं आहे ते त्यांच्यासाठीच आहे, जे सगळं चाललं आहे ते त्यांच्यासाठीच चाललं आहे आणि जे सगळं होणार ते त्यांच्यामुळेच होणार. त्याच्यामुळे मी नाही एवढा विचार करत. ठीक आहे, ते टिफिन्स आहेत ते मी ॲज इट इज ठेवणार आणि मग यूज करणार मग अधूनमधून असं. तर अशी शाळेची गोष्ट आहे. ओके, चला. तर ही शॉपिंग झालेली आहे. मला टिफिनची तयारी करायची आहे. आणि मी वाटाणे, व्हाईट कलरचे वाटाणे असतात ना रगड्याचे, ते वाटाणे जे आहे मी बॉईल करून ठेवल्यात. तर उद्या मी विचार करते की त्यांना टिफिनमध्ये रगडा जो असतो तो देऊ आणि त्याच्यावरती थोडासा कांदा आणि गोड चटणी, म्हणजे असं थोडंसं त्यांना म्हणजे पॅटीस नाही देणार पण रगडा देणार टिफिनमध्ये. कारण नवीन जसं शाळा चालू होतं आणि पावसाळा पण चालू आहे, त्याच्यामुळे फरमाईश जी आहे आमच्या इथे ती वाढते. तर आता झाली आहे संध्याकाळ आणि ट्युशनला गेले आहेत. आता येतील दोघं पण. आणि मला आता जायचं आहे प्रथाचं युनिफॉर्म आणायला. इथेच आहे ते, आय थिंक 10 मिनिट्स वॉकिंग आहे माझ्या घरातून.
तर युनिफॉर्म आज PT चा घातलेला, जर तुम्ही बघितलात पाठीमागे जाऊन तर तुम्हाला कळेल. तिचा जो युनिफॉर्म आहे तो PT चा आहे, बिकॉज ती 5th स्टँडर्डला गेली आहे सेकंडरीमध्ये. तर सेकंडरीचा जो युनिफॉर्म आहे तो मला परचेस करायचा आहे. तर मी परचेस केला नाही आहे अजून, तो परचेस करायचा आहे आणि आता आम्ही थोड्या वेळात तिथेच जाणार आहोत. तर चला मग. सो तपस्या आणि प्रथा ट्युशनमधून आलेले आहेत आणि मी तुम्हाला त्यांचं पाऊच दाखवते बघा. सो हे आहे तपस्याचा पाऊच, मॅचिंग पिंक 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 पिंकी पिंकी. आणि प्रथाचं दाखव. सो प्रथाचा आहे हा पाऊच, बिकॉज बॅग तिचं अजून चेंज झालेलं नाही आहे, नवीन बॅग अजून घेतलं नाही आहे. आणि तपस्याचं हे पिंक बॅग आहे तर हे मॅचिंग आहे, आणि हिचं जे बॅग आहे ते काढायचं आहे. तर ही आता हेच घेऊन जाते, 2 दिवसानंतर मी तिचं बॅग काढणार. आणि पाऊच सेम मॅचिंग घेतलं आहे. ओके, तर सगळं मॅचिंग, पाऊच मॅचिंग, टिफिन मॅचिंग, बॅग मॅचिंग, थोबड्याला पण रंगून टाका मॅचिंग मॅचिंग. आम्ही लोकांनी युनिफॉर्म घेतला आहे आणि इथे आमच्या एरियामध्येच होतं ते शॉप. बरं आहे, जवळ आहे, नाही तर स्टेशनला जावं लागायचं. आणि स्टेशनला गेलं की भरपूर टाईम वेस्ट करायचे व्हायचं आणि नको ते दुसऱ्या तिसऱ्या गोष्टी पण खरेदी करून आणायचं. त्याच्यामुळे इथल्या इथेच आहे, बरं आहे. आणि प्रथा आणि नितीन चालले DMartला, बिकॉज तिचं जे आहे लेगीज आणायचं त्यांच्या शाळेमध्ये. पिनिफॉर्म ज्याला बोलतात, जे फ्रॉक असतं, आतमध्ये शर्ट असतं आणि वरती पिनिफॉर्म असतं, त्याच्या खाली लेगीज घालणं हे कंपल्सरी आहे. तर आता ती 5th स्टँडर्डला गेली आहे. तर आता तपस्या आणि मी आम्ही लोक काहीतरी आबडतोबड खायला चाललो आहे. आणि बापलेकीचं झालेलं आहे खाऊन, नितीन आणि प्रथाचं. तर ती लोक चालले DMartला, तिला लेगीज घ्यायचं आहे आणि आम्ही चाललो आहे मस्तपैकी काहीतरी खायला. चला. आमचं इथे जेवण झालेलं आहे आणि भांड्या जे आहेत ते पण झालेले आहेत आणि आता चाललो आहे आम्ही गुड नाईट करायला. तर प्रथाचं युनिफॉर्म तर तुम्ही बघितलातच आणि इवन तिचा जो न्यू बॅग आहे तो मी काढलेला, तर तो पण तुम्ही बघितलात आणि तिची मॅचिंग बॉटलही बघितलात. तर इथे आहे आमचा बेड रेडी आणि आता आम्ही जो करायला जात आहोत. सो हा होता माझा आजचा व्लॉग. तुम्हाला कसा लागला? आय होप सो तुम्हाला नक्की आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला मग, बाय बाय.